TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. उस्मान पटेल पुन्हा एकदा क्रीजवर दिसतोय आपल्याला आणि कणकणीत असा मारलेला ग्राउंड शॉट गेलेला आहे मिड ऑफच्या दिशेला. तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण केलेलं आहे, परंतु 2 धावा उस्मान पटेलने आपल्या खात्यामध्ये जमवलेल्या आहेत. 1 चेंडूवर 2 धावा प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. स्ट्राईक एंड सांभाळतोय, पुन्हा एकदा फ्रंटफुटला आलेला आहे. सुरेख अशी गोलंदाजी. तिसरा चेंडू पुन्हा एकदा हुसेन त्याच लयमध्ये आणि सुरेख असा चेंडू मारला बघा तिथे काय होतोय आणि जातो सीमारेषेवर 6 धावांसाठी. उस्मान पटेल आपल्या लॉंगाच्या दिशेला. पुन्हा एकदा चौथा चेंडू हुसेन पुन्हा त्याच लेनमध्ये आणि हा रिव्हर्स शॉटचा प्रयत्न तो घेतली धावा येत आहेत आणि मला जाते हा चौकार आहे. लॉंगाच्या दिशेला कटतोय. 5वा चेंडू पुन्हा एकदा उस्मान पटेल बघूया फ्रंट आलेला आणि आता बाकी धावची होतोय. रनआउट झालेला आहे करणार समोरून आणि सूर्यगड चेंडू फ्रंटफुटला मारलेला आहे. मिडलेच्या दिशेला 1 धाव पूर्ण केली बघा दुसरी धाव मिळते की नाही आणि अशा प्रकारे 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि अशा प्रकारे पहिलं षटक संपलेलं आहे. तर यातील पुढील समालोचन करतील आमचे दावडपणे. बहुत ही अच्छी गेंद याद करने का प्रयास किया था नवाज ने, मगर सीधा फील्डर के हाथों में खेल बैठे. बहुत ही शानदार यहाँ पे 3 रन गेंद पर नवाज खान का सामना करने के लिए तैयार. उसके हाथ से खेलने का प्रयास किया था, हिट खेलने का प्रयास मंगेश वैदी द्वारा. लागली गेंद नवाज खान बहुत ही कष्टों से गेंद और 1 रन दोनों बल्लेबाजों ने आसानी के साथ यहाँ पे मुकम्मल कर लिया. नाचो नका प्लीज. इस वक्त दबा खेल दिया लॉन्ग ऑफ की दिशा में सीधा सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए. बहुत ही